नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्णविचारामधले उर्वरित प्रश्न. प्रश्न क्रमांक 93. मराठी वर्णमालेत इंग्रजी भाषेतून कोणते दोन स्वर स्वीकारले आहेत? उत्तर आहे अ आणि आ. प्रश्न क्रमांक 94. धृतराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजने किती? उत्तर आहे 6. प्रश्न क्रमांक 95. चाकर या शब्दातील चा या आद्याक्षराचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो? उत्तर आहे दंत तालव्य. प्रश्न क्रमांक 96. खालील शब्दाची वर्ण रचना सांगा. कृष्ण. उत्तर आहे 2 नंबर. क अधिक रू अधिक श अधिक न अधिक अ. प्रश्न क्रमांक 97. क्ष्ण आणि ज्ञ यांना कोणती व्यंजने म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे संयुक्त व्यंजने. प्रश्न क्रमांक 98. दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक डॅश डॅश निर्माण होते. उत्तर आहे संयुक्त स्वर. प्रश्न क्रमांक 99. ख आणि झ या वर्णांना काय म्हणतात? उत्तर आहे महाप्राण. प्रश्न क्रमांक 100. खालील पर्यायातून अनुनासिकेची अचूक गट ओळखा. उत्तर आहे ड त्र न न म. पुढील प्रश्न. ळ हा ध्वनी खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? उत्तर आहे मूर्धन्य. प्रश्न क्रमांक 102. पुढील विधाने वाचा. औ औ आ हे नवे स्वरादी मराठीत इंग्रजीतून आले. प्रश्न क्रमांक पर्याय ब. अम व आहा हे दोन स्वरादी नाहीत. क ए ए हे संयुक्त स्वर नाहीत. उत्तर आहे अ बरोबर. प्रश्न क्रमांक 103. खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे? ए. उत्तर आहे संयुक्त स्वर. प्रश्न क्रमांक 104. विधाने वाचा. न म ही अनुनासिके आहेत. द द ही कठोर व्यंजने आहेत. प फ ही मृदू व्यंजने आहेत. उत्तर अ बरोबर आहे. न म ही अनुनासिके आहेत. प्रश्न क्रमांक 105. ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना डॅश डॅश म्हणतात. पर्याय आहे स्वरादी स्वर, व्यंजन, संयुक्त स्वर. उत्तर आहे व्यंजन. प्रश्न क्रमांक 106. संस्कृत वर्गीकरणात नसलेला आणि द्रविड भाषेतून मराठीत आलेला मूर्धन्य वर्ण कोणता? उत्तर आहे ळ. पुढील प्रश्न. पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. क र थ म. उत्तर आहे थ. प्रश्न क्रमांक 108. दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा. उत्तर आहे ध. प्रश्न क्रमांक 109. खालील शब्दातील वर्णरचना पर्यायी उत्तरातून योग्य अशी कोणती आहेत? अमृतध्वनी. उत्तर आहे अ अधिक म अधिक रू अधिक त अधिक अ अधिक ध अधिक व अधिक अ अधिक न अधिक ई. प्रश्न क्रमांक 110. खालील शब्दातील वर्णरचना कशी आहे? पर्यायातील उत्तरातील योग्य उत्तर शोधा. कृष्णार्पण. उत्तर आहे 2 नंबर. क अधिक रू अधिक श अधिक न अधिक अ अधिक अ अधिक र अधिक प अधिक अ अधिक न अधिक अ. प्रश्न क्रमांक 111. श स स यांना डॅश डॅश म्हणतात. उष्णपर्ण. प्रश्न क्रमांक 112. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता? उत्तर आहे ओ. प्रश्न क्रमांक 113. राम वनात जातो या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत? उत्तर आहे 14. प्रश्न क्रमांक 114. ओ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 115. वर्णमाला कशी बनते? उत्तर आहे स्वर, स्वरादी आणि व्यंजने अशा सर्व प्रकारच्या वर्णाची क्रमवार मालिका वर्णमाला बनते. प्रश्न क्रमांक 116. खालील व्यंजन गटातील अनुनासिकेचे योग्य गट ओळखा. उत्तर आहे ड त्र न न म. प्रश्न क्रमांक 117. मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती? उत्तर आहे 12. प्रश्न क्रमांक 118. म हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते? उत्तर आहे अनुनासिक. प्रश्न क्रमांक 119. र या व्यंजनानंतर य ही व्यंजने येतात आणि जेव्हा र या मागील व्यंजनावर आघात येत नसेल तेव्हा र चे लेखन कसे? 120. य र ल व हे डॅश डॅश अर्धस्वर आहेत. प्रश्न क्रमांक 121. खालील काही स्वर दिले आहेत त्यातील काही संयुक्त स्वर आहेत ते दाखवण्याची सोय पर्यायी उत्तरातून शोधा. अ आ इ उ ए ऐ ओ औ. उत्तर आहे ड आणि ई बरोबर म्हणजे ए ऐ ओ औ. प्रश्न क्रमांक 122. व्यंजन आणि स्वर यांचे मिश्रण असलेला आणि ज्याचा उच्चार होऊ शकतो असा वर्ण म्हणजे डॅश डॅश होय. उत्तर आहे अक्षर.
प्रश्न क्रमांक 123 हा वर्ण कोणत्या प्रकाराचा आहे? उत्तर आहे स्वतंत्र. प्रश्न क्रमांक 124 खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा. ख, फ, ध. प्रश्न क्रमांक 125 त्र हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे? उत्तर आहे तालव्य. प्रश्न क्रमांक 126 पुढीलपैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्णाचा होतो? क वर्ग. प्रश्न क्रमांक 127 योग्य पर्याय निवडा. अट या शब्दातील अचा उच्चार लांब आहे. अडका या शब्दातील अचा उच्चार लांबट आहे. अ व ब हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत. फक्त ब हा पर्याय योग्य आहे. अ आणि ब दोन्ही पर्याय योग्य. फक्त अ हा पर्याय योग्य. उत्तर आपलं फक्त अ हा पर्याय योग्य आहे. पुढील प्रश्न हा यांना व्याकरणात काय म्हटले जाते? उत्तर आहे स्वरादी. खालील शब्दातील वर्णरचना कशी आहे? वृद्धादेश. उत्तर आहे व अधिक ऋ अधिक द अधिक ध ई अधिक आ अधिक द अधिक ए अधिक श अधिक अ. पुढील प्रश्न पुढील उष्ण वर्ग ओळखा. उत्तर आहे श स. प्रश्न क्रमांक 131 क्ष वर्ण या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण? उत्तर आहे सबनीस. प्रश्न क्रमांक 132 पुढीलपैकी वर्तस्य ध्वनी कोणाला म्हणतात? उत्तर आहे दंत तालव्य. प्रश्न क्रमांक 133 प फ या व्यंजनाचे उच्चारस्थान लिहा. ओटय्य. प्रश्न क्रमांक 134 अकार विल्लीनुसार पुढील शब्दांची मांडणी करा. उत्तर आहे अ ब ड क बरोबर, म्हणजे तिलिक, तितिक्षा, तिरिमिरी आणि तिळतीळ. प्रश्न क्रमांक 135 अ आणि ब गटातील जोड्या विसंगत आहेत, मात्र पर्यायी उत्तरात चारही जोड्या योग्य व सुसंगत असणारे एक उत्तर योग्य आहे. ते कोणते? शेवटी उभादंड असणारी व्यंजने ख ख. अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने ट ठ. शेवटी स्वतंत्र उभादंड असणारी व्यंजने ग न. मध्ये उभादंड असणारी व्यंजने क फ. प्रश्न क्रमांक 136 खालील शब्दाची योग्य वर्णरचना कोणती? ते पर्यायी उत्तरातून सांगा. ईश्वर. ई अधिक श अधिक व अधिक अ अधिक र अधिक अ. प्रश्न क्रमांक 137 पुढील गटातील परस्वर्ण शब्दाचा गट ओळखा. उत्तर आहे पंडित, चोदवल, गडगा. प्रश्न क्रमांक 138 समान स्थानी समान प्रयत्नाने उत्पन्न होणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? पुढील योग्य पर्याय निवडा. उत्तर आहे सवर्ण स्वर. प्रश्न क्रमांक 139 खालीलपैकी अर्धस्वर कोणता? उत्तर आहे ल. प्रश्न क्रमांक 140 ट ठ ड ढ न ही डॅश डॅश वर्ण आहेत. उत्तर आहे मूर्धन्य. प्रश्न क्रमांक 140 व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? उत्तर आहे व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण. प्रश्न क्रमांक 142 खालीलपैकी कोणता वर्ण तालव्य पद्धतीने उच्चारला जातो? उत्तर आहे च. पुढील प्रश्न पुढीलपैकी स्वराधी वर्ण ओळखा. उत्तर आहे अ आहा. प्रश्न क्रमांक 144 मुळाक्षर या साठी पर्यायी शब्द कोणता आहे? उत्तर आहे वर्णमाला. प्रश्न क्रमांक 145 पुढीलपैकी कोणता शब्द वेगळ्या स्वराने सुरू झालेला आहे? उत्तर आहे इडापिडा. प्रश्न क्रमांक 146 मराठीत ल हा वर्ण पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? उत्तर आहे स्वतंत्र. हा डबल वेळा प्रश्न आलेला आहे बघा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 147 मराठीत वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? 12. प्रश्न क्रमांक 148 अनुनासिके मुख्यतः कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात? उत्तर आहे नाक. प्रश्न क्रमांक 149 खालीलपैकी कोणता व्यंजनगट दंत्य या वर्गात मोडतो? उत्तर आहे त थ द ध. र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत? उत्तर आहे 4. र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याची किती पद्धती आहेत? उत्तर आहे 4. मित्रांनो बघा हा डबल वेळा प्रश्न आलेला आहे. PSI मुख्यला आलेला आहे, STI मुख्यला आलेला आहे. तो 2013 आणि हा 2012. प्रश्न क्रमांक 152 अनुस्वारा पुढे पहिल्या 5 वर्णातील व्यंजन असल्यास त्यांचा उच्चार या व्यंजनाच्या वर्गातील डॅश डॅश अनुनासिकासारखा होतो. उत्तर आहे शेवटच्या. प्रश्न क्रमांक 153 जोडाक्षर म्हणजे काय? किंवा जोडाक्षराचे समीकरण लिहा. किंवा जोडाक्षर म्हणजे
2 किंवा अधिक व्यंजने अधिक स्वर. प्रश्न क्रमांक 154 खालीलपैकी कंठ्य वर्ण कोणता? हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 155 जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? उत्तर आहे दंत तालव्य. प्रश्न क्रमांक 156 खालील शब्दातील वर्णरचना कशी आहे? कृष्ण, क अधिक ऋ अधिक श अधिक न अधिक अ. हा पण डबल वेळा प्रश्न आलेला आहे. खाली पण तोच प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 158 खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? ढ. व या वर्णाचा उच्चार डॅश डॅश होतो. दंतोष्ठेय. प्रश्न क्रमांक 160 ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा. उत्तर आहे मृदू व्यंजने. प्रश्न क्रमांक 161 मराठी व्याकरणात मूलध्वनी या शब्दाचा अर्थ काय आहे? उत्तर आहे वर्ण. प्रश्न क्रमांक 162 अ व आ हे डॅश डॅश आहेत स्वरादी. खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणता? ज. 164 प्रश्न वाक्य म्हणजे अर्थपूर्ण बोलणे. ए हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो? हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 166 जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार डॅश डॅश होतो. दंतमुलीय. प्रश्न क्रमांक 167 पर्यायी उत्तरातून मूर्धन्य वर्ण कोणते ते सांगा. उत्तर आहे ट ठ ड. प्रश्न क्रमांक 168 य र ल व या व्यंजनांना काय म्हणतात? उत्तर आहे अर्धस्वर. प्रश्न क्रमांक 169 वर्ण म्हणजे डॅश डॅश होत. उत्तर आहे ध्वनिरूपे. प्रश्न क्रमांक 170 दंत तालव्य वर्ण असणाऱ्या शब्दाचा पर्याय ओळखा. उत्तर आहे चांदोबा. प्रश्न क्रमांक 171 अर्धस्वर कोणते ते ओळखा. य र ल व. प्रश्न क्रमांक 172 रिकामी जागी अचूक पर्याय लिहा. मराठी भाषेत एकूण डॅश डॅश वर्ण आहेत. उत्तर आहे 48 वर्ण आहेत. प्रश्न क्रमांक 173 मराठी वर्णमालेतील ह हा कोणता वर्ण आहे? उत्तर आहे महाप्राण. प्रश्न क्रमांक 174 अ व अहा या दोन वर्णांना डॅश डॅश असे म्हणतात. उत्तर आहे स्वरादी. पुढीलपैकी कोणते दोन वर्ण जोडाक्षर आहेत? उत्तर आहे क्ष्ण आणि ज्ञ. पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा. उत्तर आहे प. प्रश्न क्रमांक 177 खालीलपैकी कोणता वर्ण अनुनासिक नाही? उत्तर आहे ज्ञ. प्रश्न क्रमांक 178 खालीलपैकी दंतोष्ठीय वर्ण कोणता? उत्तर आहे व. प्रश्न क्रमांक 179 आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटले जाते? उत्तर आहे वर्ण. प्रश्न क्रमांक 180 मराठी पारंपरिक वर्णमाला एकूण डॅश डॅश आहेत. 48 आहेत. हा डबल वेळा प्रश्न आलाय. प्रश्न क्रमांक 181 योग्य शब्द लिहा. ई ये रू हे डॅश डॅश स्वर आहेत. उत्तर आहे विजातीय. प्रश्न क्रमांक 182 ळ हा डॅश डॅश वर्ण मानला जातो. उत्तर आहे स्वतंत्र. पुढीलपैकी ओठ्य स्वर कोणते? उ आणि उ. उ. प्रश्न क्रमांक 184 अ आणि आहा यांना काय म्हणतात? उत्तर आहे स्वरादी. प्रश्न क्रमांक 185 मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? उत्तर आहे 14. प्रश्न क्रमांक 186 पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा. उत्तर आहे उ उ. प्रश्न क्रमांक 187 मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो? उत्तर आहे ळ. प्रश्न क्रमांक 188 संयुक्त स्वर म्हणजे? उत्तर आहे दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेला. प्रश्न क्रमांक 189 श श स ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत? उत्तर आहे उष्मे व्यंजने. प्रश्न क्रमांक 190 न्य आणि क्ष आणि ज्ञ ही डॅश डॅश आहेत. गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा. उत्तर आहे संयुक्त व्यंजने. प्रश्न क्रमांक 191 एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला डॅश डॅश म्हणतात. द्वित. प्रश्न क्रमांक 192 एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला आहे तर त्याला डॅश डॅश असे म्हणतात. उत्तर आहे वाक्य. प्रश्न क्रमांक 193 शब्दाच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो त्यास व्याकरणात काय म्हणतात? उत्तर आहे वाक्य. प्रश्न क्रमांक 194 खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? काळे चांगले तर्कशास्त्र शिकवत होते. चांगले तर्कशास्त्र प्राध्यापक काळे शिकवत होते. प्राध्यापक काळे तर्कशास्त्र चांगले शिकवत होते.
तर्कशास्त्र चांगले प्राध्यापक काय शिकवत होते? उत्तर आहे 3. प्राध्यापक काय तर्कशास्त्र चांगले शिकवत होते. प्रश्न क्रमांक 195. पुढील वाक्यातील योग्य वाक्य शोधा. प्रचंड मराठी पुस्तकाचे प्रदर्शन सुरू. मराठी पुस्तकाचे प्रचंड प्रदर्शन सुरू. मराठी पुस्तकाचे प्रदर्शन प्रचंड सुरू. मराठी पुस्तकांचे सुरू प्रचंड प्रदर्शन. उत्तर आहे 2 नंबर. मराठी पुस्तकाचे प्रचंड प्रदर्शन सुरू. प्रश्न क्रमांक 196. मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा. ट, ठ, ड, ढ, न. प्रश्न क्रमांक 197. च या वर्गातील च, छ, ज, झ या वर्णाचा उच्चार डॅश डॅश असा दुहेरी होतो. तालव्य व दंत तालव्य. प्रश्न क्रमांक 198. पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत? उत्तर आहे च, छ. प्रश्न क्रमांक 199. औ आणि औ हे 2 स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आले व पर्याय निवडा. उत्तर आहे इंग्रजी. प्रश्न क्रमांक 200. मराठी एकूण स्वर किती आहेत? उत्तर आहे 12. प्रश्न क्रमांक 201. खालील शब्दातील योग्य वर्ण रचना कोणती? वृद्धादेश. उत्तर आहे 2 नंबर. व अधिक रू अधिक द अधिक ध अधिक ई अधिक आ अधिक द अधिक ए अधिक श अधिक अ. प्रश्न क्रमांक 202. ट, ठ, ड, ढ, न हे वर्ण डॅश डॅश आहेत. मूर्धन्य. प्रश्न क्रमांक 203. खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? न. प्रश्न क्रमांक 204. ई हा स्वर कोणत्या प्रकाराचा आहे? उत्तर आहे दीर्घ. प्रश्न क्रमांक 205. मराठी वर्णमालेतील य आणि व यांना डॅश डॅश असे म्हणतात. उत्तर आहे अर्धस्वर.